शेतकरी म्हणून तुम्ही स्वतः काम करता, आज तुम्ही आलेला गुडघ्यावर पाण्यात तुम्ही आता पाहणी करताय, काय व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या आता तुम्ही जाणून घेताय? शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा खरंच म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांचं काय चूक नाही. मग अशी म्हणल्याप्रमाणे ज्याचं जळतं त्याला कळतं. माझा शेतकरी अडचणीत आहे आणि अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या वतीने आज प्रतिनिधी म्हणून एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी आलेलो आहे. निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची मदत केली जाईल. आणि विशेषतः नुकसान जे आहे सोलापूर जिल्ह्यातलं, ते सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये पाऊस जास्त आहे. पूर्वीच्या इतर ठिकाणी पाऊस जास्त आहे, पण सप्टेंबरचा पाऊस जास्त असल्यामुळं राज्याचा जर आज विचार करायचा झाला तर हे का पत्र एक मिनिट, राज्याचा जर आपण विचार करायचा झाला सगळं द्या ना मी तुमचं शेतकरी इकडे शेतकरी आज आपल्या सगळ्या राज्याचा जर विचार करायचा झाला तर 94 लाख एकर शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याचा जर विचार 3 नंबरला सोलापूर जिल्हा आहे. 10,20,000 एकर पिकाचं नुकसान दिसते एका सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आणि 10,20,000 क्षेत्रापैकी साधारणतः ह्या महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ह्या महिन्यामध्ये नुकसान सोलापूर जिल्ह्याचं जास्त आहे. तर सोलापूरच करत असतील किंवा पूर्ण संपूर्ण मराठवाडा तुमच्याकडनं एक शेतकरी पुत्र म्हणून शेतकरी म्हणून अपेक्षा जास्त लावून आहे की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, मात्र ओला दुष्काळ अजूनही सरकारकडनं जाहीर केला जात नाही. माझं काय म्हणणं आहे, हे दिवस जे आहेत शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला उभारी देणं, शेतकऱ्याला धीर देणं हे आज आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. शेवटी शेतकरी अडचणीत आहे. त्यातनं निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये तुम्ही ओला दुष्काळाचा प्रश्न विचारला. या बाबतीमध्ये शेवटी केंद्राचे निकष असतात. राज्य हा विषय एकट्या निस्त्या ह्याच्यापुरता करून चालत नाही, परंतु जे निकष आहेत ते निकष ठीक आहे, तो विषय नंतरचा आहे. आज जो विषय आपल्याला शेतकऱ्याला पूर्ववत शेतकऱ्याला उभा करणं, त्यामुळे शेतकऱ्याला निश्चित प्रकारे राज्य शासनाच्या वतीनं चांगल्यात चांगली मदत देण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण करू. शेवटी आम्ही शेतकरी पुत्र आहोत. शेवटी शेतकऱ्यांचं दुःख काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय आणि शेतकऱ्याला काय केलं पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे पावसाने उघडीत दिल्यानंतर तुम्ही पंचनामे सुरू केलेले होते, मात्र शेतकऱ्यांमध्ये कन्फ्युजन आहे. ऊसाचे पंचनामे होत नाहीत, काही ठिकाणी द्राक्षाला फळबाग म्हणलं जात नाही. मी तुम्हाला आज सांगतो, इथं महसूलचे अधिकारी असतील, महसूलचे अधिकारी आमचे कृषी अधिकारी आहेत. मी कृषी अधिकाऱ्यांना सगळ्या तुमच्या माध्यमातून सांगतो, यामध्ये कुणीही अजिबात हायगाई करू नका. या अतिवृष्टीमुळे ज्या माझ्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले, म्हणजे तुम्ही गायी पशुधन वाहून गेला असेल, मनुष्यहानी झाली असेल, विहिरीमध्ये पाणी गेलं असेल, ऊसाचं असेल, पिकांचं असेल, फळबागांचं असेल किंवा HP पंप वाहून गेले असतील, सगळंच ह्याच्यामुळं जे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले त्या सर्व नुकसानीचं पंचनामा महसूल विभागाचे आणि आमचे अधिकारी करतील. आणि त्यामध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई राज्य सरकारकडून दिली जाईल. मामा, अजित पवार असं म्हणाले होते की 5,000 रुपये तातडीनं आणि धान्य दिले जाईल. इथं शेतकरी आहेत, यांना विचारा किती जणांना आता 5,000 रुपये मिळाले नाहीत. मी ऐका ना, मी आता कलेक्टरांशी तेच बोललो. ते नुकसान त्यांचं काय झालं, इथं पाऊस जास्त अचानक आल्यामुळं ही सगळी टीम माणसांना त्यांचा पहिल्यांदा आता जीव वाचवायचा आहे. त्यामध्ये सगळे प्राण तहसीलदार हे सगळे त्या ह्याच्यावर असल्यामुळे पंचनाम्याला थोडा इथला उशीर झालेला आहे. पण तरी साधारणतः 2 दिवसामध्ये या लोकांना 5,000 रुपये कसे मिळतील यासाठी पंचनामे मी तुम्हाला सांगतो की सगळ्या अधिकाऱ्याला सांगतो की जे 5,000 रुपये अजितदादा पवार साहेबांनी जाहीर केलं होतं ते ताबडतोब यांना येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 5,000 रुपये मिळतील याची व्यवस्था केली जाईल. शेवटचा प्रश्न, पंजाब सरकार राज्य जे छोटं राज्य आहे ते 20,000 रुपये प्रति एकर प्रमाणे आता मदत देत आहे. महाराष्ट्र एवढं अर्थसंपन्न असताना महाराष्ट्रात हे शक्य नाहीये का? शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुठलंही राज्य सरकार असू दे, शेवटी आम्ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांचे व्यथा आम्हाला माहिती आहेत. त्यामुळे एवढं सांगतो, कालच मुख्यमंत्री त्यासाठी दिल्लीला गेले होते. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना जी काय भरीव मदत करता येईल. आज माझा शेतकरी अडचणीत आहे, संकटात आहे, शेतकऱ्यावरती आलेलं हे खूप मोठं दुःख आहे. ह्याचा आपण विचारच करू शकत नाही. त्यामुळे या अडचणीच्या काळामध्ये, या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या पाठीमागे राहणं निश्चित प्रकारे आमचं कर्तव्य. आणि या बाबतीमध्ये आपण जे म्हटलं मगाशी पंजाबच्या धर्तीवरती, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री काल दिल्लीला गेले होते आणि सगळेच मंत्री त्यांनी सगळ्याच प्रत्येक भागातले दौरे केले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी जाणलेत. निश्चित प्रकारे राज्य सरकार या बाबतीमध्ये निर्णय घेईल. मामा, खरीप पिकाचं गेले आहेत, रब्बी पण पिकं गेलेली आहेत. जे कर्जाचे हप्ते आहेत ते बँका तगादा लावतील, त्यांना 1 वर्षभर हप्ते घेऊन अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याच्यामध्ये सूचना दिल्या जातील. 100% ज्या अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी त्याच्यावरती कुठली बँक त्यांना तगादा लावणार नाही.
किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत वसुलीच्या बाबतीमध्ये कारवाई त्यांनी करू नये या बाबतीमध्ये राज्य सरकार सूचना देईल. त्यामुळे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे त्यांनी पाहणी केलेली आहे आणि भर पावसात आणि पुराच्या पाहण्यात जे आहे दत्तात्रय भरणे यांनी येऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना बँका कुठल्याही पद्धतीने तगादा लावणार नाहीत अशा पद्धतीची सूचना आम्ही देऊ अशा पद्धतीची माहिती जी आहे ती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या ठिकाणी दिली आहे. कॅमेरा पर्सन विकास दिवस आफताब शेख, एबीपी माझा, उंदरगाव, माढा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.